गणपती बाप्पा मोरया. मी तुमचा लाडका सागर. तर आज आपण आलोय महालक्ष्मी सरसमध्ये बँड्राला. तर जाऊया आपण, कसं काय इव्हेंट आहे वगैरे बघूया. आणि आपण जायच्या वेळेला आपल्याला लास्ट व्हिडिओ बघितली नसेल वाशीची, ती जाऊन व्हिडिओ बघा पहिला. आणि त्याच्यामध्ये तो मित्र भेटलेला, तो आज आपल्याला परत भेटणार आहे कुणाल. तर चला जाऊया. तर आज आपण परत दुसरी नवीन एक व्हिडिओला सुरुवात करतोय. तर या मागच्या व्हिडिओमध्ये ही दिदी बघितली, श्रद्धा दिदी. तर आज आपण श्वेता दिदीला पण आणलंय सोबत. तर चला व्हिडिओ फुल आपण धमाल एन्जॉय करूया. महालक्ष्मी सरस रॉक. महालक्ष्मी सरस रॉक. याला बोलायला येत नाही, किती प्रॅक्टिस घेतली तरी याला नाव पाठ होत नाही. ते कट करणार, मी कट करणार. अबे साले तभी मेरे माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जा. पहिला तर आता आपण समोर फूड स्टॉल दिसतोय, तिकडे जाऊया. आणि या व्लॉगचे 2 पार्ट निघणार आहे. हा आता फर्स्ट पार्ट आहे. तर चला जाऊया. आता मला स्टार्टिंगलाच ऊसाचा रस दिसतोय. अजून बघूया काय काय आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही. तर आपण आता दुसऱ्या स्टॉलला, त्यांच्याकडे काय आहे ते बघूया. काय आपल्याकडे काय काय आहे. नमस्कार. वांग्याचं भरीत आहे, भाकरी. वांग्याचं भरीत आणि भाकरी आहे. दही, थालीपीठ. अच्छा, हा ठेचा आहे बघा. ठेचा झूम कर झालं. हा, हिरवा मिरची ठेचा. अजून त्या साईडला वगैरे आपला सगळं कचोरी आहे, वडा दिसतोय, आलूवडी, कोथिंबीर वडी आणि ही मूग भजी ना, गोड शेव, लाडू वगैरे, भेळ वगैरे. तर आता आपण तिसऱ्या स्टॉलला आलोय. इथं कुल्फी आहे, अकोल्याची कुल्फी आहे, अकोले गाव. तर हे बघा, कुल्फीमध्ये फ्लेवर बघा. आपण दाखवू शकता फ्लेवर कुठले कुठले फ्लेवर वगैरे. सगळं फ्लेवर आहे. जांभूळ आहे, जांभूळ कुल्फी, सीताफळ कुल्फी, मावा कुल्फी, केशर कुल्फी आणि गुलकंद कुल्फी. आणि हे सगळं तुम्ही बनवता? हो, स्वतः. आणि हे म्हणजे आपण किती दिवस राहतो आपल्या फ्रीज मध्ये? केमिकल वगैरे काय नाही? नाही, केमिकल नाही आहे. हे दुधापासून आणि खव्यापासून बनलेली कुल्फी आहे. आणि हे 3 महिने 4 महिने व्हॅलिडिटी आहे. नाव कुठं नाही, आपण कुठून? आम्ही अकोल्यावरून आलेलो, दारकाबाई स्वयंसहायता बचत गट. तर आपण या दादांच्या स्टॉल वरती आलोय. तर दादा, आपल्याकडे काय काय आहे स्टॉल वरती? काय काय म्हणजे? प्लेट राईस, आपल्याकडे राईस प्लेट, पोळी, ते सगळं भाकर, ते सगळं मिळेल. हे का झुणका भाकर आहे का? थालीपीठ आहे, झुणका भाकर आहे. अच्छा अच्छा. मसाला पापड, मसाला. हे भजी आहे. चटणी कशाची असते? शेंगदाण्याची. दाखवा जरा उघडून. शेंगदाण्याची. पुरणपोळी. कढी पण वेगळीच आहे यांची, घट्ट घट्ट अशी कढी आहे. आपण जी घरी बनवतो ती कशी असते, पातळ असते कढी. तर आता ही ताई कुठली थाळी बनवत आहे? शेवभाजी थाली बनवते. बाजरीची भाकरी येते, शेवची भाजी आणि कढी येते ना? हो, कढी. आणि ही कशी आहे थाली? 150 रुपये. 150 रुपये. त्याच्यामध्ये पुरणपोळी, दही आणि शेंगदाण्याची चटणी, तिळाची चटणी, खोबऱ्याची चटणी. चालेल चालेल. तर आपण ताईला विचारू. तर ताई, आपल्या स्टॉलवरती काय काय आहे? आमच्या स्टॉलवरती नाश्त्यामध्ये उपमा आहे रव्याचा, याच्यामध्ये आहे हे बाजरी ज्वारीची भाकर आहे, आणि आलू भाजी आहेत, अप्पे आहेत. इथं पण भेळ वगैरे. ही काय मिरची आहे ना? हे अप्पे आहेत, हे भजी आहेत साधेवाले. अजून हे करंजी आहे तिळाची. ह्या करंजीमध्ये तिळाचे तीळ आहे आणि खोबरा किस आहे. हे आलूची भजी आहेत. हा, हे गोड आहे. नाही, पापड आहे तांदळाचे पिठाचे. ही कुठली आहे? ही पालक आहे, पालकपुरी. आणि ही आहे चण्याच्या डाळीची पुरणपोळी आहे. चण्याच्या डाळीची. आपण पहिल्यांदा बघतोय चण्याच्या डाळीची पुरणपोळी. चालेल. आपलं नाव काय ताई?
माझे नाव रामकला दिनेश कांबळे, राहणार गिरोला, पोस्ट गिरोला, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया आहे. तर नक्की या ताईच्या इथे. आपण बॅनर दाखवूया पहिला. तर आता आपण ह्या ताईंकडे आलो. ताई आपल्याकडे काय काय आहे? आमच्याकडे बिट्टी आहे, वरण भात, चटणी, बाजरीची भाकरी आहे, वांग्याची भाजी आहे, पुरणपोळी आहे, सकाळी नाश्त्याला इडली, डोसा. ते आहे आमचं मेनू कार्ड पण देतात तुम्ही त्याच्यामध्ये. वरण आहे, हो, डाळ आहे ना? डाळ भात. डाळ भाजी आहे, बाजरीची भाकरी आहे. वरण त्याच्यामधलं आहे, वरण. त्यांचं ते हे दाखव, आपलं मेन्यू कार्ड दाखव. त्यांचा मेन्यू कार्ड दाखव. त्यांचा मेन्यू कार्ड दाखव काय काय. सर आइए. तर आपण पहिल्या तर आपण या ताईकडे आलो. आपण ताईचं नाव विचारत आहे. आपलं नाव काय? आरती महेंद्र घारके. आणि कुठून आला आपण? आम्ही का जळगाव जिल्हा, तालुका जिल्हा जालना, तालुका अंबड आणि राहणार दहीपुरी. गटाचे नाव शिव मल्हार स्वयं सहायता महिला बचत गट. आणि काय काय आपल्याकडे? आमच्याकडे एक भाजी, त्या ताटामध्ये भात आणि 2 पोळ्या आणि हे आणि हा भात कसला आहे? हा खिचडी आहे. खिचडी आहे. हा व्हेज खिचडी. हा नॉन व्हेज काहीच नाही. आणि मटक्यात वगैरे आपलं काय दही वगैरे? हा दही, घरचं बनवलेलं दही. हो. आणि हे मसाले पण बघतो आपण इथे बाजूला. चटणी आहे ना? चटणी कुठली चटणी? तिळाची चटणी, जवसाची, फराळ आणि काळा मसाला आहे. काळा मसाला पूर्ण कुटिलेले मसाले. तुम्ही स्वतः बनवता सगळं? हो, घरी बनवतो. आणि कशी किंमत आहे मसाल्यांची आपली? 20 रुपयाला पॅकेट आहे सोबत. 50 ग्रॅमचं, 100 ग्रॅमचं पॅकेट 50 रुपये. चालेल. खरंच खूप सुंदर असं स्टॉल आहे. तुम्ही नक्की या, व्हिजिट करा यांच्या स्टॉलला. आणि मला कमेंटमध्ये सांगा इथे आल्यावर. त्यांचा बोर्ड बघा. तर आपण आलोय दुसऱ्या ताईकडे आपण आता. आणि ताईला विचारू आता त्यांच्या स्टॉलवरती काय काय आहे आपण. तर ताई नमस्कार, मी कर्जत तालुका अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेले आहे. आमच्या गटाचे नाव श्री शक्ती महिला बचत गट आहे. आणि आम्ही हे गावरान गावाकडला जो मेवा आहे खापराच्या भांड्यात बनवतो. हे रस्सा आहे, अजून हे सुक्क, हे चिकन आहे आणि व्हेज थालीपीठ आहे. आणि हे गावरान हे लोखंडी खलबत्ता आहे. ते लोखंडी खलबत्त्यात आम्ही हा ठेचा कुटतो, त्याच्यामुळे ती टेस्ट वेगळीच लागते आमच्या गावाकडची. आणि रस्सा हा गावरान ह्याच्यात बनवलेला आहे. मसाले गावाकडले आमचे असतात, गावरान उकळावर कुटलेले. आणि हे मडक्यात बनवल्यामुळे अजूनच टेस्ट लागते ह्याला. मडक्यातली म्हणजे अधिक चव वेगळीच लागते ह्याची. याच्यामुळे जास्त लोक ग्राहक आवडीने खातात. आणि हे बनवायची किंमत किती आहे? हे पूर्ण थालीची किंमत 200 रुपयाला. आम्ही कारण गरीबातल्या गरीब पण हा रेट कमी ठेवलेत, कारण गरीबातल्या गरिबांनी सुद्धा ह्याचा लाभ घेतला पाहिजे. कारण आम्हीच गरीब महिला, त्याच्यामुळे गरिबांनी सुद्धा ह्याचा आस्वाद घेतला पाहिजे. सगळ्याच हे बघूनच आम्ही कमी रेट मध्येच हे ठेवलेलं आहे. तर आपण नक्की या ताईच्या स्टॉलला व्हिजिट करा. आणि कसं वाटलं टेस्ट वगैरे ते मला कमेंटमध्ये सांगा. तर आपण राजस्थानी स्टॉलची इथे आलोय. तर इथं बघा, इथं पहिलं स्टार्टिंगला तुम्हाला चुरमा लड्डू दिसतोय आणि त्याच्या बाजूला मूंग दालचा हलवा. आणि ही बाटी है, ये क्या है? गट्टे की सब्जी, बेसन गट्टे की सब्जी है, पंचरत्न दाल है, लहसुन चटनी है। और क्या क्या है इधर? ये मूंग दाल कचौरी है, ये आलू प्याज का है, अभी बन के आएगा वापस से, खत्म हो गया। बटर पाव भाजी है, आलू पनीर टिक्की चाट है, केसर लस्सी है, पापड़ी चाट है और दही बल्ले है। ये पाव भाजी है ना, ये खस्ता कचौरी है। हाँ जी, ये मूंग स्टफिंग रहता है कि खाली कचौरी? इसके अंदर सर आलू मूंग दाल का मसाला स्टफिंग होता है अंदर में। और कैसे कैसे प्लेट है? ये सर 60 रुपए का प्लेट है, 1 पीस आएगा, खजूर का चटनी आता है और पुदीने धनिया का चटनी आता है सारा। पूरा थाली लेने गए राजस्थानी थाली? राजस्थानी थाली सर आपको पड़ेगा 350 का। हाँ जी, उसमें सब आएगा? उसमें ये नहीं आएगा, उसमें आपको 2 बाटी आएगी,
दाल आएगी, बेसन गट्टे की सब्जी आएगी, लहसुन चटनी आएगी, एक चूरमा लड्डू आएगा, हाफ प्लेट मूंग दाल हलवा आएगा, एक बाजरा रोटी, एक मिस्सी रोटी आएगी। वो हमारा पूरा थाली है, वो होता है। तुम्ही या नक्की आणि सांगा कसा वाटला टेस्ट वगैरे, त्या शॉपमध्ये व्हिजिट करा आणि मला कमेंटमध्ये सांगा। तर दीदी लोकांनी राजस्थानी थाली घेतली आहे, त्यांना विचारूया टेस्ट कसं आहे वगैरे। तर टेस्ट कशी आहे जी? छान आहे। दाल बाटीची घी वगैरे टाकून दिलंय, सुंदर। चुरमा लड्डू आहे, गट्ट्याची सब्जी आहे, लसुनी चटणी आहे आणि मूंग दाल हलवा। ही थाळी तुम्हाला 250 रुपयाला पडेल, फुल थाळी आहे राजस्थानी। पण थाली बघूया, थालीमध्ये काय? हा चुरमा लड्डू ना, आणि काट्याची सब्जी, भाजी, लसुनी चटणी, राजस्थानची स्पेशल आहे लसुनी चटणी आणि मूंग दाल हलवा। स्वीट मध्ये 2 आयटम आहेत, चुरमा लड्डू आणि मूंग दाल हलवा। तर मी पण टेस्ट करून बघतो कसं आहे ते। ना खरंच चांगलं आहे, एकदम घरगुती आहे। राजस्थानी थाली, बँड्रामध्ये राजस्थानी थाली। तर चला मी खाऊन घेतो पहिला आणि नंतर आपण दुसऱ्या स्टॉलला भेटूया। तर आपण ह्या ताईच्या शॉपवरती जाऊया। इकडे मला दिसते पापड वगैरे आहे। काय काय आहे ताई तुमच्या स्टॉलवरती? मूंग दाल का पापड़ है। मूंग दाल के पापड़ है। हाँ। और क्या पानी पूरी ये पानी पूरी है, चिकन है, अंडा करी है। बता सकते कैसे है चिकन? कौन सा ये? ये अंडा करी की तरी है और ये चिकन है। हाँ। खाली बघा, अंडा करी आहे। बघून तर खूप स्पायसी वाटते, एकदम तरी वगैरे स्पायसी तरी। कैसे आहे थाली, कैसे आहे चिकन थाली? चिकन खाली काहीच नाही सर, रस्सा टाकलेला आहे फक्त। किती प्राइस काय आहे? प्राइस याचे 250 रुपये, 250 रुपये हाँ। आणि त्याचे याचे 120 रुपये। 120 रुपये। चालेल चालेल। तेव्हा हे आहे मूग डाळीचे। मूग डाळीचे हाँ, मूग डाळीचे। सगळे त्याचे त्याच्यात सर्व मसाला टाकलेला आहे, त्याच्यावर आपण चाट मसाला वगैरे टाकून देतो त्याच्यावर। म्हणजे ती सगळी पापडची मूग डाळीचीच आहे, फक्त ती व्हरायटी वेगळी वेगळी आहे। म्हणजे ते आपण बोलतो ना आपण मसाले वगैरे टाकून वगैरे, तसं सगळं वेगळं वेगळं आहे। बाकी तुम्हाला त्यानंतर ते सगळं ते आपले सॅलेड वगैरे सगळं ते पापडवरती टाकून दिलं। पाणीपुरी पाहिजे, पाणीपुरी आहे तुमचे। तर बघा हा शॉप आहे आणि ते नंबर लिहिले आहे असं शॉपचे सगळे, A50 म्हणून। तर दीदीनी इकडनं पाणीपुरी घेतली आहे। तर स्टॉल बघा, सावजी पाणीपुरी नाही, परभणीची पाणीपुरी आहे आमची, घरी केलेली पूर्ण पुऱ्या। थालीपीठ, दही धपाटे, दही धपाटे, पुरी भाजी। पुरी भाजी। पाणीपुरी टेस्ट करूया। मस्त, हो मस्त। एकदम झणझणीत आहे पाणीपुरी। तूप पण बघतोय मी बाजूला, तूप आहे ना हे? कसं तूप? पुरी 1000 गाईचं आहे आणि म्हशीचं आहे। 1000 रुपये हे काय आहे? पनीर खोवा, पनीर आणि खवा, बासुंदी, श्रीखंड। बासुंदी पण आहे आणि श्रीखंड पण आहे। सगळी प्राइस वगैरे बघा इथं वरती दिली आहे। तर आपण ह्या ताईच्या स्टॉल वरती आले, पुण्याचा स्टॉल आहे। तर त्यांच्याकडे बघा काय काय तुमच्याकडे काय काय आहे, कसली कसली भाजी आहे? हे वांग्याचं भरीत आहे, हा मोदक आहे उकडीचे, भरलेलं वांग आहे, झुणका भाकरी आहे, ठेचा आहे, तिळाची पोळी आहे, पुरणपोळी आहे, मासवडी आहे, मासवडीचा रस्सा आहे।
आणि हे ताक, मसाला ताक. मसाला ताक हे मटक्यामध्ये मसाला ताक ठेवलाय. पण ते पुण्या स्टॉल वरून ताक घेतलेला. कशी आहे टेस्ट ताकाची? चांगलं आहे का? दाखव कसं. कोळंबीचा रस्सा आहे. काय काय प्राइस काय काय? हे बघा हे सुरमईचा रस्सा आहे. सुरमई रस्सा सुरमई थाली 450 रुपये. कोलंबी थाली 350 रुपये. त्याच्यानंतर आपला चिकन थाली 250 रुपये. झिंगा गावला चटणी 80 रुपये. फिश मध्ये आता सध्या एवढीच आज एवढीच आहे, मग उद्यापासून भेटेल. बाळवीच्या स्टॉलला पण आहे सोलकडी वगैरे, मच्छी, कोल्हापुरी तडका. ही थाली कशी आहे? मटन थाली 350. मटन थाली 350. अजून काय काय आपल्याकडे? पापलेट आहे, सुरमई आहे, प्रॉन्स आहे, चिकन आहे. चिकन ना? तांबडा पंढा रस्सा आहे. आता ठीक आहे. तांबडा पंढा रस्सा आहे. तांबडा तांबडा पंढा रस्सा आहे. चिकन थाली. सगळे लाईनची स्टॉल आहेत आणि हा सगळा मोठा फूड कोर्ट आहे. पुण्याचा स्टॉल आहे. सगळे असे लाईनचे. आता फूड कोर्ट वरून आपण फूड कोर्ट बाय बाय करते. आता आपण शॉपिंग करायला जाऊ. सगळं बघूया कसं काय.